तुमच्याकडे असा एक मित्र आहे ज्याला जगातली जवळपास सगळी माहिती आहे, जो तुमच्यासाठी काहीही लिहू शकतो, तुमच्या प्रवासाचं प्लॅनिंग करू शकतो आणि कठीण प्रश्नांची उत्तरं अगदी क्षणामध्ये देऊ शकतो आणि सगळं तो तुमच्याशी गप्पा मारल्यासारखं करतोय. आज आपण अशाच एका जादूगर मित्राबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे गुगल जेमिनी. आता हे नाव सध्या खूप चर्चेमध्ये आहे, पण नक्की करतं काय हे आपण आपल्या AI सिरीज पार्ट 2 मध्ये बघितलेल्या ChatGPT पेक्षा कसं वेगळं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपण सामान्य लोक याचा कशा पद्धतीने आपल्या रोजच्या आयुष्यात वापर करून घेऊ शकतो, फायदा करून घेऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेमिनीचे सगळे फीचर्स, यूज केसेस आणि कोणासाठी आहे हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक AI सिरीज पार्ट 3 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना तर जेमिनी हे गुगलचं सगळ्यात ॲडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मॉडेल आहे. आता AI म्हणजे काय यावरती आपण या सिरीजच्या सुरुवातीला एक व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही तो जर बघितला नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये टॉप 5 AI मॉडेल्सवरती आपण बोललेलो आहोत. त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण ChatGPT बद्दल बोललेलो आहोत आणि आज हा या सिरीजचा तिसरा पार्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. जसं आपण पुस्तक वाचून किंवा अनुभव घेऊन शिकतो तसंच गुगलने या मॉडेलला करोडो पुस्तकं, वेबसाईट्स, डेटा वाचून शिकवलेला आहे, ज्यामुळे जेमिनीला इतिहास असेल, भूगोल आहे, कोडिंग आहे, लेखन आहे, अगदी स्वयंपाकाच्या रेसिपीज सुद्धा माहिती आहेत. पण जेमिनी काय फक्त एक चॅटबॉट नाही आहे, गुगलने याला मल्टी मॉडेल बनवलेलं आहे. आता मल्टी मॉडेल हा शब्द थोडासा जड वाटेल, पण त्याचा अर्थ एकदम सोपा आहे. याचा अर्थ असा आहे की जेमिनीला फक्त मजकूर म्हणजे टेक्स्ट समजतं असं नाहीये, तर तो फोटो बघू शकतो, आवाज ऐकू शकतो, अगदी म्हणजे व्हिडिओ जर पाठवला तर तो सुद्धा बघू शकतो आणि हेच त्याला इतर AI पेक्षा वेगळं आणि अतिशय ताकदवान बनवतं. आता आपण बघूया जेमिनीचे काही जबरदस्त फीचर जे तुम्हाला नक्की आवडतील. पहिला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फोटो समजून घेण्याची क्षमता. तुम्ही जेमिनीला फक्त लिहून प्रश्न विचारू शकता असं नाही, तर फोटो टाकून सुद्धा विचारू शकता. म्हणजे आपण उदाहरण बघू. समजा तुमच्या फ्रीजमध्ये 3-4 भाज्या आहेत आणि तुम्हाला काही सुचत नाही की काय बनवू. त्या भाज्यांचा फोटो जेमिनीला पाठवा आणि विचारा की यापासून मी कोणती महाराष्ट्रीयन डिश बनवू शकतो. जेमिनी तुम्हाला रेसिपी सकट त्याचं उत्तर देईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया. गुगल इकोसिस्टम इंटिग्रेशन हे जेमिनीचं ना सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. जेमिनी तुमच्या गुगल डॉक्स असेल, जीमेल आहे, गुगल मॅप्स आहे, यूट्यूब आहे, यासोबत जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे समजा तुम्हाला जीमेलमध्ये एखादा जुना मेल शोधायचा आहे, त्यामध्ये फ्लाईट तिकीट आहे, तुम्ही जेमिनीला विचारू शकता की माझ्या मेलमधील मुंबईच्या फ्लाईटची नेमकी वेळ काय ते सांग. तुम्हाला स्वतः मेल शोधायची काही गरज नाहीये, जेमिनी तुम्हाला ते सगळं काम करून देईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया. रिअल टाइम इन्फॉर्मेशन. जेमिनी गुगल सर्चशी जोडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ताजी बातमी आहे ना ती एकदम लगेच मिळू शकते. हवामान काय आहे किंवा क्रिकेटचा स्कोअर हवा असेल तर जेमिनी तुम्हाला त्यातली लेटेस्ट माहिती देऊ शकते, जी अनेक AI मॉडेल्स देऊ शकत नाही. चौथा मुद्दा आपण बघूया. तुमचं सगळं ऐकून घेणारा मित्र आहे. तुम्हाला टाईप करायचा कंटाळा आलाय, हरकत नाही, तुम्ही जेमिनीशी मराठीत किंवा इंग्रजीमध्ये बोलू शकता. तो तुमचा आवाज ओळखतो आणि तुम्हाला उत्तर देतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे फीचर्स आपण रोजच्या आयुष्यात नेमके कसे वापरायचे. चला काही आपण उदाहरणं बघूया. सुरुवात आपण गृहिणींपासून करूया. तुम्हाला नवीन रेसिपी जर ट्राय करायची आहे ना तर किंवा मुलांच्या डब्यासाठी आठवड्याचं प्लॅनिंग करायचं आहे, जेमिनीला फक्त सांगा की मला 7 दिवसांसाठी मुलांच्या डब्याचं मेनू प्लॅन करून दे. तुमचं काम असं एका मिनिटामध्ये होऊन जाईल. आता विद्यार्थ्यांसाठी काय उपयोग आहे, तर एखादा अवघड विषय समजत नाहीये, समजा ब्लॅक होल म्हणजे काय, जेमिनीला सांगा मला ब्लॅक होलची माहिती अगदी 10 वर्षांच्या मुलाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये समजावून सांग. जेमिनी तुम्हाला अभ्यासात एका शिक्षकाप्रमाणे अतिशय उत्तम मदत करेल. गणित सोडवण्यासाठी तुम्ही प्रश्नाचा फोटो काढून जर त्याला टाकला तर विचारू शकता की याचं उत्तर काय आहे. किंवा आता नोकरदार लोकांसाठी काय, तर बॉसला ईमेल लिहावा लागतो किंवा क्लायंटला काही प्रेझेंटेशन पाठवावं लागतं, तर तुम्ही त्याला एक सूचना करा, प्रॉम्प्ट द्या की मला बॉसला प्रेझेंटेशनसाठी प्रोफेशनल ईमेल लिहून दे. काही सेकंदात तुमचा ईमेलचा ड्राफ्ट तयार होईल. ट्रॅव्हल प्लॅनिंग सुद्धा जेमिनी करतं. म्हणजे पुढच्या महिन्यात जर तुम्हाला गोव्याला जायचं आहे, जेमिनीला तुम्ही विचारा की मला 4 दिवसांची गोव्याची बजेट ट्रिप प्लॅन करून दे, ज्यामध्ये हॉटेल असेल, फिरण्याची ठिकाणं असतील. जेमिनी तुम्हाला एकदम मस्त प्लॅन बनवून देईल. तर आरोग्यासाठी सुद्धा जेमिनी तुम्हाला मदत करतं. म्हणजे औषधांच्या जर पाकिटाचा फोटो तुम्ही काढून टाकला तर हे औषध नेमकं कशासाठी वापरतात हे तुम्हाला सांगेल. पण महत्त्वाची टीप म्हणजे वैद्यकीय सल्ल्यासाठी कायम डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता सगळ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे फोटो एडिटिंग आहे. नॅनो बनाना हे फीचर आहे जे तुम्हाला इमेज तयार करून देतं, एडिट करून देतं. जुना खराब फोटो तुम्ही टाका, त्याला एकदम मस्त क्लिअर करून देईल. मंडळी, जेमिनी कोणासाठी आहे तर याचं उत्तर अगदी सोपं आहे, सगळ्यांसाठी.
तुम्ही टेक सेव्ही असाल, कोडिंग करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. सिनियर सिटीजन असाल तर मोबाईल कसा वापरायचा, बातम्या बघायच्या त्यासाठी तुम्ही वापरू शकता. लेखक असाल, कलाकार असाल तर नवीन आयडियाज सुचवण्यासाठी याचा वापर करू शकता. जेमिनी वापरण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनियर असण्याची काही एक गरज नाही आहे. ज्याला व्हॉट्सॲपवरती चॅट करता येतं ना, तो माणूस जेमिनी अगदी सहज वापरू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे गुगल जेमिनी हे असं तंत्रज्ञान आहे आज आपल्या हातामध्ये आहे आणि तुमचं काम अतिशय सोपं करत आहे. वेळ वाचवतंय, तुम्हाला स्मार्ट बनवतंय. ही सेवा सध्या फ्री अवेलेबल आहे आणि त्याच्या ॲडव्हान्स कामांसाठी पेड व्हर्जनसुद्धा आहे. पण आपल्यासारख्यांना अगदी हे जे फ्री व्हर्जन आहे ते पुरेसं आहे. वाट कसली बघताय? आजच तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपवरती जेमिनीवरती जा आणि स्मार्ट मित्राशी गप्पा मारायला सुरुवात करा. तुम्हाला जेमिनीचा कोणता फीचर सगळ्यात जास्त आवडलाय किंवा तुम्ही याचा वापर कसा करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा तुम्ही शेअर करा. आणि अशा सोप्या मराठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत परप्लेक्सिटी AI नेमकं काय आहे त्याबद्दल. त्यामुळे तोपर्यंत शिकत राहा, स्मार्ट बना आणि बघत राहा न्यूज 18 मराठी.